सत्य साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने. उभय लोकी कीर्ती जेने, उभय लोकी कीर्ती जेने, उभय लोकी कीर्ती जेने, उभय लोकी कीर्ती जेने, उभय लोकी जेने, उभय की कीर्ती जेने. हा भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी, हा भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी, त्याशी लाभ उठा उठी, त्याशी लाभ उठा उठी, त्याची लाभ उठा उठी, त्याची लाभ उठा उठी, लाभ उठा उठी, त्याची उठा उठी. येणे तुटती बंधने, तुटते बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटते बंधने. उभय लोकी कीर्ती जेने, 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 उभय लोकी कीर्ती जेने. आ तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोला, आ तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोला. जिंकू जाणे करी काळा, जिंकू जाणे करी काळा, जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा. येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने. उभय लोकी कीर्ती जेने, उभय लोकी कीर्ती जेने, उभय लोकी कीर्ती जेने, उभय लोकी कीर्ती जेने, की कीर्ती जेने, उभय लोकी कीर्ती जेने. विठोबा रखुमाई, 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 हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेने, भाव ज्याचे गाठी, त्याशी लाभ उठा उठी, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेने. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, जिंकू जाणे कळी काळा, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेने. श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना, पंढरीशा पतित पावना. एका विज्ञापना पाया पाशी, एका विज्ञापना पाया पाशी, एक विद्यापना
साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायाचा सुंदर प्रकारे आणि नामपर अभंग आहे. सप्ताहातील पंचदिनी कार्यक्रम आणि पंचदिनी कार्यक्रमातील पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी भगवंताचं नामस्मरण आणि नामस्मरणच घडलं पाहिजे. अधिक महिना पुरुषोत्तम मास, त्या निमित्ताने अलंकापुरी, अलकावती, आळंदी या ठिकाणी चालू असणारा पंचदिनी कार्यक्रम अधिकश्य अधिकम फलम. श्री अनंत लहू पाटील यांच्या 81व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम आहे. त्यांच्या मनामध्ये आलं, वर्षभर मला म्हणत होते आळंदीत आपल्याला कार्यक्रम करायचा आणि माऊलीचं पारायण करायचं. वर्षभर ज्या वेळेस माऊलींच्या चरणावर घोकलं त्यावेळेस या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला. ज्ञानोबारायांचा लक्षात ठेवाच असा आहे, इथं जे मागाल ते तुम्हाला मिळणार आहे, फक्त मागणारा योग्य पाहिजे. विठ्ठल इथे मागेल ते तुम्हाला मिळणार आहे का? जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. इथं काय पाहिजे? पाहिजेल ते मिळेल, पण बीज कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. अंतकरण शुद्ध असेल आणि माऊलींवरती जर तुमची नितांत श्रद्धा असेल, भाव असेल, त्या ज्ञानोबाराय तुमची मनातली जी कल्पना आहे, मनातली जी साधना आहे, जे मागताय ते आपोआप माऊली तुम्हाला देतील. म्हणून वर्षभर बाबांच्या बोलण्यातून यायचं की आळंदीमध्ये पारायण सोहळा करायचा आहे. एकदा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपण त्या रूममध्ये केला आणि ज्यावेळेस ही वास्तू या ठिकाणी घेतली, फ्लॅट घेतल्यावर, तेव्हापासून मला म्हणायचे आपल्याला पारायण सोहळा करायचा आहे माऊलींच्या दारात. आणि खरंच आहे, हेच खरं आहे. म्हणून सत्य साच खरे, म्हणून अभंग घेतला. विठ्ठल मानवी जीवनामध्ये जगत असताना नेमकं आपल्या बरोबर येणारं काय आहे? जीवन जगत असताना आपल्या बरोबर येणारं जी साधना आहे ती साधना म्हणजेच पुण्य. दारासमोरची गाडी तुमच्या बरोबर येणार नाही, ती सोडायला येईल तिथपर्यंत. पैसा तरी येतच नाही, तो बँकेतच राहतो. जेवढ्या जेवढ्या व्यावहारिक जीवनातल्या ज्या गोष्टी आपण मिळवलेल्या आहेत त्या बरोबर येणार नाहीत, पण जीवनाबरोबर येणारं माध्यम जर काय असेल, म्हणून साधं म्हण आपल्यात म्हटलं जातं, मरावे परी उभारिला ध्वज, ऐशी चराचरी कीर्ती ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. ज्ञानोबारायांच्या चरणावरती कीर्ती मागण्याची गरज नाही. इथं आल्यानंतर सेवा केल्यानंतर आपोआप कीर्ती मिळते. म्हणून ही भूमीच अशी आहे, तुम्हाला जे मागाल फक्त मागण्याचा हेतू चांगला पाहिजे. संत सज्जनी मांडले दुकाने, संत सज्जनी मांडले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, जे दया पाहिजे आ भक्ती मुक्ती फुकाचे सा
मुक्ती मुक्ती मुखाचे साजे कोणी तयाकडे न पाहे रे 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 ऐका खेळिया तुझं सांगतो ऐसे जाणून खेळी खेळ रे ऐका खेळिया तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळ रे ऐका खेळिया ऐसे जाणून खेळ खेळ रे ऐका खेळिया तुझं सांगतो ज्ञानोबारायांना तसं पाहिलं तर मागून काही मिळालं नाही. माऊलींना मिळालं का मागून? पण जे सोसलं, जे भक्त येतात ते मागेल त्यांना ते मिळतंय. पण मागावं काय? संतांच्या चरणाजवळ माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवल्यानंतर आपण पटकन मागे फिरतो का? शांत दर्शन घेतो का? काहीतरी मागतो ना. देवाच्या मंदिरात गेल्यानंतर एकही मनुष्य दर्शन घेतल्याबरोबर मागे येत नाही, तो काहीतरी मागत असतो. देवा एवढं एवढं काम आहे तेवढं मार्गी लाव, बरोबर. पण व्यावहारिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये जे मागताय ते जाणार आहे. मागत असताना देवाचं नाव, अरे पांडुरंगा, संत तुकाराम महाराज सांगतात, जीवनामध्ये जीवन जगत असताना सगळं माझ्याकडे, पण तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. हे चिदान दे का देवा, हे चिदान दे का देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण तुझा विसरण भगवंताच्या चरणाजवळ मागावं असं पांडुरंगा तुझा विसर न व्हावा. का? गुणगायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. तुझं नाम सतत मुखात राहावं. म्हणून ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारामध्ये आपण ही सेवा करतोय, ही भूमी साधारण नाही, लक्षात ठेवा. पंढरीहुनी सोपे जनाची हरावया पापे, कडिकाळ कोपल्या न कोपे नचले अलंकापुराशी. एक वेळेस पंढरपूरची वारी तुमची चुकली तरी चालेल, माप आहे. पण आळंदीची वारी चुकता कामा नाही. भुवैकुंठ पंढरपूर त्यामुनी थोर मै माया, त्यामुनी थोर मै माया, त्यामुनी थोर मै माया. भुवैकुंठ पंढरपूर त्यामुनी थोर मै माया, त्यामुनी थोर मै. प्रत्यक्ष वैकुंठ म्हणजे काय? पंढरपूर आहे. परंतु त्यावनी थोर महिमाया. आळंदीचं महात्म्य वर्णन करत असताना ज्यावेळेस ज्ञानोबाराय समाधीला बसायला लागले, कौरव गेले, पांडव गेले, यादव सैन्य त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडालं, पण हा बाबा कधीच रडला नाही. जगाचा मायबाप कधी रडलाय का? नाही. कधीच नाही. पण ज्यावेळेस ज्ञानोबाराय समाधीला बसायला लागले, पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि रुक्मिणी माता पाहतात, देवा तुम्ही रडताय का? देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. असा योगी, असा संत होणे शक्यच नाही. म्हणून ज्या भूमीमध्ये तुम्ही पारायण सोहळा करता, ही भूमी साधारण नाही. मी एक उदाहरण सांगत असतो. आळंदीत ज्या वेळेस कीर्तन असेल त्यावेळेस ते उदाहरण मुद्दाम सांगतो. माऊलींचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर गर्दी खूप आहे, कारण अधिक मास आहे, अधिक महिना आहे. कालच मला म्हटले 2 तास लागले दर्शनाला. 2 तास झाले. नाही दर्शन झालं तरी इथली आळंदीची माती जरी तुम्ही कपाळाला लावली तरी धन्य आहे. माती सुद्धा पवित्र आहे.
एकदा कन्याकुमारी आश्रमाचे धर्मगुरू माऊलींच्या दर्शनाला आले. विवेकानंद स्वामीचे ट्रस्टीचे प्रमुख. साधारणतः माझे गुरुवर्य वैकुंठवासी सदानंदजी महाराज गुरुजी हे उदाहरण सांगायचे म्हणून सांगतो. त्यावेळेस साधारणतः 60 ते 70 वर्षापूर्वीची घटना आळंदीतली. माऊलींचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी आलं आपोआप. दर्शन घेतल्यानंतर काहीतरी जाणवलं पाहिजे, त्याला म्हणतात दर्शन. फक्त डोकं आपटणं म्हणजे दर्शन नाही. तिथं स्पर्श केल्यानंतर काहीतरी जाणवलं पाहिजे. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर काय होतं? खापराचं होतं का? कमीत कमी सोनं व्हायच्या अगोदर लोखंड तरी व्हा. त्या धर्मगुरूंनी माऊलींचं दर्शन घेतलं, समाधीवरती डोकं ठेवलं आणि डोळ्यातून पाणी येतंय, अश्रू येत आहेत. माऊलींचं दर्शन झालं आज. आणि पूर्वी ज्या ओसऱ्या होत्या मंदिरातल्या त्या मातीच्या होत्या, जुने लोक सांगतात. 60-70 वर्षापूर्वीची घटना. त्या धर्मगुरूंना आळंदीतून दर्शन करून जपानला जायचं होतं. ते तिथे एक योगिनी होती, त्या योगिनीला भेटायला जायचं होतं. दर्शन घेतलं, बाहेर आले. आळंदीची काहीतरी आठवण असावी. आपणही घोंगड्या चादरी घेऊन जातो ना बघा. आळंदीला आल्यावर काय नेतो आपण? एक तरी घोंगडी असावी. पण आळंदीला आल्यानंतर काय भेटावं? चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोला पाहू, ज्ञानेश्वर डोला पाहू. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू. होती संतांची या भेटी, होती संताची या भेट, होती संतांची या भेटी, होती संताची या भेट, होती संतांची या भेटी. सांगू सुखाची आगोंची, सांगू सुखाची आगोंची, सांगू सुखाची आगोंची. होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी, सुखाची या गोष्टी, सांगू सुखाची या गोष्टी. इथं आल्यानंतर काय होतं? होती संतांची या भेटी, सांगू. सुखाची या गोष्टी. आता आपण कार्यक्रमाला आलोय, घरचं काय आठवायचं नाही. तिथे सोडून यायचं घाटाच्या खाली. इथं आल्यानंतर फक्त ज्ञानेश्वरीचं पारायण, माऊलीचं दर्शन, कीर्तन. सकाळी लवकर घडलं तर इंद्रायणीचं दर्शन, आणि ही सगळी सेवा 5 दिवस जर तुम्हाला घडली, लक्षात ठेवा तुम्ही भाग्यवान आहात. माऊलींचं दर्शन घेतलं. आठवण काय घ्यावी? एका कागदामध्ये त्या धर्मगुरूंनी माती घेतली, पुडी बांधली आणि खिशात ठेवली. फार सुंदर घटना आहे बरं का. ज्या भूमीमध्ये आपण राहतोय ही साधारण भूमी नाही, तिची किंमत आपल्याला कळली पाहिजे. जपानला निघून गेले. जी योगिनी होती तिच्याकडे दर्शनाला सगळे लोक यायचे लाईननी. कोणीही कितीही मोठा व्यक्ती आला तरी लाईननी दर्शनाला यायचे. फार मोठी योगिनी. कोणाच्या काही समस्या असतील, ध्यानामुळे सगळ्या समस्या दूर करायची ती योगिनी. ते धर्मगुरू लाईनला लागले, ते दर्शनाला येतात योगिनीच्या. येत असताना उंच आसनावरती ती योगिनी बसली. जसे जसे ते धर्मगुरू जवळ येत आहेत, अंगावरती शहारे यायला लागले त्या योगिनीच्या. अंगावरती काटा आला. सगळे पाहतायत की झालं काय. अंग थरथर थरथर कापू लागलं त्या योगिनीच. समोर जसे धर्मगुरू ते जवळ येत आहेत, अंगाला घाम आला. योगिनीनी पाहिलं, डोळे झाकले, आणि डोळे झाकल्यानंतर कळलं योग्यांचा योगी, ज्ञान योगी, त्याच्या दारातली माती आज माझ्याकडे येते. जाग्यावरून ती योगिनी उठली. लोटांगण घालत घालत जिथं ते धर्मगुरू उभे होते साष्टांग दंडवत त्यांना घातला आणि हात पुढे केला. ती तुमच्या खिशातली माती मला द्या. ती माती घेतली, कपाळाला लावली, जाग्यावरती देह ठेवला. म्हणून ज्या भूमीमध्ये आपण आहोत, ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थाने,
काचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप साधकाचा माय बाप दर्शने हरे बाप साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप ज्ञानी याचा शिरोमणी बनते जो कापुद्यास्तानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो कापुद्यास्तानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. काय इथं वर्णन करावं माऊलींचं. सगळ्या संतांनी वर्णन करत असताना ज्या भूमीमध्ये आपण साधना करतोय साधारण साधना नाही. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. आपण सहज अभंग म्हणतो ना, आळंदी हे गाव. पुण्यभूमी ठाव देवाला सुद्धा सुख समाधान पाहिजे असेल, नामा म्हणे देवा देवाला सुद्धा आनंद पाहिजे असेल तर नामदेव यांनी सांगितलंच कुठे यावं लागेल. नामा म्हणे देवाचला तया ठाया, नामा म्हणे देवाचला तया ठाया, नामा म्हणे देवाचला तया ठाया, नामा म्हणे देवाचला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. घ्यावया कल्पवरी विश्रांती घ्यावया कल्पवरी, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. चला कुठे नामा म्हणे देवा, चला देवा तुम्हाला सुख पाहिजे समाधान पाहिजे असेल तर एकच जागा आहे. चला कुठे? आळंदीला. का पंढरीत समाधान नाही का, सुख नाही का? पण सगळ्या संतांचं माहेर जर काय असेल, जागा जर काय असेल समाधानाची, तर आळंदी. म्हणून लाखो वारकरी कार्तिकेला येतात, आषाढीला येतात. सोय असेल नसेल तरी आनंदाने सगळे घरी जातात, आनंद घेऊन जातात. का? याच्यामध्ये समाधान आहे. या मातीमध्ये जे रुजलेलं आहे ते भगवंताचं नाम आहे. वास्तविक पाहता ज्ञानोबाऱ्यांचा विचार केला, ऐके का ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. मौली म्हणजे कोण? प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. सगळं असताना सुद्धा ज्ञानोबारायांनी सगळ्याचा त्याग केला, ज्ञानाचा त्याग केला. खांद्यावरती पताका घेतली आणि कुठे निघाले? माझ्या मनीची आवडी, माझ्या मनीची आवडी. माझ्या मनीची आवडी, माझ्या मनीची आवडी, माझ्या मनीची आवडी, माझ्या मनीची आवडी. मनीची आवडी, माझ्या मनीची आवडी. पंढरपुरा नेल गुडी, पंढरपुरा नेल गुडी. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. माऊलींना काय गरज होती? पण ज्ञानाचा त्याग करून नामामध्ये आले.
म्हणून कलियुगामध्ये जर तुम्हाला देव पाहिजे असेल, कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतै मुखै द्वापारे परिचर्याणाम कलौ तदहरी कीर्तनात. कीर्तनात म्हणजे काय? कीर्तन अनेक प्रकारचे आहेत. नारदी कीर्तन आहे, हरिदासी कीर्तन आहे, रामदासी कीर्तन आहे. पण माऊलींनी सांगितलं कोणतं? नामसंकीर्तन. साधन पै अवघड. अवघड आहे का? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी शहाणा तो धनी. येतो येते राणा तो धनी. येतो येते तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. 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 शहाणा तो धनी घेतो येते. शहाणा तो धनी घेतो येते. नगती सायास नामे वनांतरा. नगती सायास नामे वनांतरा. नगती सायास सारे वनांतरा. नगती सायास सारे वनांतरा. सगळ्यात सोपं जर काय असेल तर देवाचं नाव, पण ते मुखामध्ये आलं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये सार जर काय, म्हणून तुकोबाऱ्यांनी 3 विषय: सत्य, साच, खरे. सत्य म्हणजे काय? खरं. सत्य म्हणजे काय? खरे. खरे म्हणजे खरे. आणि साच म्हणजे मग हेच खरं आहे. फलकट तो संसार येते सार भगवन. ज्या संसारासाठी जीवनभर आपण पळतोय, नेमका हा तरी खरा आहे का? संसार या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय या जीवनामध्ये, या विश्वामध्ये काहीच खरं नाही. या अभंगाचं पहिलं चरण आहे. सत्य साच खरे. 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 नाम विठोबाचे बरे. नाम विठोबाचे बरे. येणे साधती साध बंधन. येणे तुगती बंधन. नाम विठोबाचे बरे. नाम विठोबाचे साच खरे. नाम विठोबाचे बरे. नाम विठोबाचे बरे. नाम विठोबाचे बरे. नाम म्हणून जीवनामध्ये आपल्याबरोबर सत्य जर काय असेल तर सत्य, साच, खरे, नाम विठोबाचे बरे. काही गोष्टी मी सांगत असतो सत्य आहेत, काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत, काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत, आणि काही गोष्टी खऱ्या नाहीत आणि बऱ्या नाहीत. खऱ्या काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत. फार सुंदर उदाहरण सांगायचे. चौकामध्ये तो गारुडी जर टोपलं घेऊन उभा राहिला, नाग उभा राहतो, बरोबर आहे. पहिलं ते झाकलेला असतो, तो एवढा रंगवतो, एवढा रंगवतो, चल 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 बहुत बड़ा है, जहरीला है, 10 फुट लंबा है, 10 का आंकड़ा है, हाजी मलंग के पहाड़ में पकड़ा है, बच्चे लोग एक बार ताली बजाओ. 15-20 मिनिट एवढा रमवतो पण तो नाग काय दाखवत नाही.
15-20 मिनिटांनी नाग तो टोपली ज्यावेळेस उघडतो नाग उभा राहतो. पाहायला बरा आहे, पण तो जर आपल्याकडे आला तर लक्षात ठेवा, बरा आहे का आपल्यासाठी? फक्त पाहायला खरा आहे, आपल्यासाठी बरा आहे का? काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत. समोर पडद्यावरती भला मोठी आग लागली, वा. डोळ्याने पाहतोय, पाहायला बरे पण खरी आहे का? नाही. या जीवनामध्ये खरं आणि बरं जर काय असेल, नाम विठोबाचे बरे. जीवनातलं दुःख घालवणारं माध्यम जर काय असेल, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, 12 वाटा पळती विघ्ने, 12 वाटा पळती विघ्ने. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, 12 वाटा पळती विघ्ने, 12 वाटा पळती विघ्ने. कामाच्या चिंताने 12 वाटा पळती बिगणे, 12 वाटा पळती बिगणे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, वाटा पळती विघ्ने. ज्या ज्या वेळेस मानवी जीवनावरती आपल्यावरती दुःख येतं, त्या वेळेस ज्या वेळेस सगळे मार्ग संपले जातात, त्यावेळेस कोणाचा आठव येतो? जोपर्यंत मार्ग चालू आहे तोपर्यंत देव आठवत नाही. आणि सगळे मार्ग शांत होतात, आता वाटतं देवा तुझ्याशिवाय कोणीच नाही. कोणीच नाही. म्हणून देवाला वाटू लागलं की ही जात निर्माण केली नसती तर बरं झालं असतं. कोणती? मनुष्य आपली. देवाला वाटू लागलंय, कारण मनुष्य माणसाला फसवतोय पण मनुष्य देवाला सुद्धा फसवतोय, एवढा मोठा आहे. म्हणून मानवी जीवनातलं दुःख घालवण्याचं माध्यम जर काय असेल तर ज्ञान आहे, योग आहे, साधना आहे, कर्म आहे, व्रतवैकल्य आहेत. पण सगळ्यात सोपं जर काय सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. सांगदेव 65 अमृतानुभव ज्ञानेश्वरी सांगितली. सगळं सांगितल्यानंतर सुद्धा लक्षात ठेवा, शेवटी माऊलींना वाटलं समाजाला कळेल याची गॅरंटी नाही. म्हणून जीवनामध्ये मी सांगत असतो 2 गोष्टी, या 2 गोष्टी केल्याशिवाय तुम्ही मरू नका. मरू नका. 2 गोष्टी. पहिली, आळंदी पंढरीची एकदा तरी जन्मामध्ये पायी वारी करा. एकदा तरी, एकदा तरी. आणि दुसरी कोणती? वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचावे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वाचावे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वाचावे ज्ञानेश्वरी. डोळा पहावे पंढरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान व्हाया ज्ञानासी, अज्ञानासी ज्ञान व्हाया अज्ञानासी. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानासी, अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी. वाचायची ज्ञानेश्वरी पण कशी? भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी हरी तयावरी. तयावरी. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. म्हणून या 2 गोष्टी केल्याशिवाय जाऊ नका बरं का. कमीत कमी जीवनामध्ये या 2 तरी गोष्टी घडाव्या आणि त्यावेळेस कळेल की मानवी जीवनामध्ये खरं काय. सगळं सांगितल्यानंतर, माऊलींनी सगळं ज्ञान सांगितल्यानंतर शेवटी सांगितलं बस हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून सगळ्याचं सार जर काय असेल तर एकच आहे, देवाचं नाम. म्हणून ते नाम कसं आहे? सत्य, साच, खरे नाम विठोबाचे. आणि नाम घेतल्यानंतर काय होतं हे अभंगाचं 2रं चरण. आयने तुटते बंधने, तुटते बंधने, येणे तुटते बंधने, येणे तुटते बंधने.
तुटते बंधने येणे तुटते बंधने येणे तुटते बंधने उभया लोकी कीर्ती जने उभया लोकी कीर्ती जने येणे तुटते बंधने येणे तुटते बंधने उभया लोकी कीर्ती जने उभया लोकी कीर्ती जने येणे तुटते बंधने येणे तुटते भगवंताचं नाम मुखामध्ये घेतल्यानंतर बंधनं तुटतात. कोणती? प्रत्येकाची बंधनं वेगळी वेगळी आहेत. कीर्तनामध्ये बसल्यानंतर सुद्धा डोकं घरी जातं, यालाही बंधन म्हणतात. जातंय ना? तुमचं जातंय का नाही? नाही, तुमचं डोकंच बरोबर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. इथं आल्यानंतर सुद्धा जर तुमचं डोकं घरी जात असेल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. वा वा सर्वस्व विसरण्याची जागा जर काय आहे तर हे वा. नाना प्रकारची बंधन आहे जीवनामध्ये. जीवन जगत असताना सांसारिक जीवनामध्ये आपल्याला वेळ नाही. वेळ आहे का देवाचं नाम घेण्यासाठी? अजिबात वेळ नाही. एक उदाहरण मी कायम सांगत असतो. पोपटाला पकडायचे, अशी आडवी नळी फिरती नळी असायची पूर्वी, आणि 4-5 मिरच्या डाळिंब वगैरे जर बांधले तर तो पोपट त्या नळीवर येऊन बसायचा. आणि बसल्यानंतर नळी फिरली की पोपट उलटा झाल्याबरोबर पोपटाला वाटायचं आता माझे जर पाय मी सोडले, एवढ्या मोठ्या आकाशात पडेल मरेल. मला सांगा, पोपटानं नळीला पकडलंय का नळीनं पोपटाला? मी त्याचं नाही, तुमचं सांगतोय. सांसारिक जीवनामध्ये देवासाठी वेळ नाही. नक्की कोणी कोणाला पकडलंय? संसारानं तुम्हाला का तुम्ही संसाराला? जीवन जगत असताना लक्षात ठेवा एकच आहे, कामामध्ये काम नाही. माऊलीने तर स्पष्ट सांगितलं, असोनी संसारी. संसाराचा त्याग नाही, संसाराचा त्याग करायचाच नाही, पण जो आहे तो संसार परमार्थ करायचा. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. याची जन्मी गोडी घरात राम, याची जन्मी गोडी घरात संसारी असोनी असावी. करायचा आहे, संसार असताना करायचा आहे, पण तो माझा आहे असं म्हणायचं नाही. पण उलट आहे सगळं. गाडी कोणाची? घेतलेला फ्लॅट कोणाचा? बँकेतले पैसे कोणाचे? बायको कोणाची? सगळं काय म्हणतो माझं आहे. सगळं संसारिक जीवनातलं माझं आहे. देव कोणाचा आहे? माझा नाही, आपलाही म्हणतो. माझा म्हणतो का आपला? म्हणून जोपर्यंत लक्षात ठेवा आपला आणि माझ्यातली तफावत संपत नाही तोपर्यंत देवही भेटत नाही. विठ्ठल म्हणून नाना प्रकारची जीवनामध्ये बंधन आहेत. भगवंतांनी सांगितले, अर्जुना मी पाहिजे ना, नाहम वेदैर न तपसहा न दाने न चेज्जया शक्य एवं विदो दृष्टुम दृष्टवानशी माम यतः. मी पाहिजे ना, सगळ्याचा त्याग करावा लागेल आणि मला शरण यावं लागेल. माम एकम शरणम व्रज. मी पाहिजे ना, तुला त्याग करा आणि त्यागाशिवाय देव
आपण दोन्ही दगडावर पाय देतो. संसारिक जीवनातला राहिलेला रद्दी वेळ कोणाला देतो? राहिला तर देवपूजा सकाळी, नाही तर निघाले. देव आशयानं भेटायचा नाही र. आणि देव काय म्हणे नाही भाऊ म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शाने भावाचा नाही गो, देवा बाजारचा भाजीपाला नाही हो, देवा बाजारचा भाजीपाला नाही हो. अभंग नाही बरं का, तुकडोजी महाराजांचा आहे. शपक आहे शपक. नाही तर तुम्ही म्हणसाल आळंदीत कीर्तन महाराजही बिघडले. फक्त एकच सांगायचंय, भाव. भाव भगवंताचं नामस्मरण घेतोय, लक्षात ठेवा. पण इथं जर भाव नसेल तर, वा वा, इथं जर भाव नसेल तर नामाला काय महत्व आहे. म्हणून एकच उदाहरण सांगतो, आपल्याकडे वेळ कमी आहे, हो 10-15 मिनिटं राहिलेले आहेत. ज्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध झालं, हस्तिनापुराचं राज्य पांडवांकडे आलं, त्यावेळेची थोडी कथा आहे. भाव. पारमार्थिक जीवनामध्ये तुमच्या परमार्थाला जर भाव नसेल तर केलेला परमार्थ हा शून्य. पांडवांकडे राज्य आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेले. पांडव आनंदाने राज्य करत असताना कौरव संपले. आनंदाने राज्य करत असताना एक दिवस सहज धर्माला आठवण झाली. फार सुंदर कथा आहे. ज्या वेळेस आपल्याकडं काहीच नव्हतं, वनावनामध्ये आपण फिरत होतो, त्यावेळेस जगाचा मालक आपल्या मागे पुढे होत चालत होता. आज राज्य मिळालंय पण देव लांब आहे. आणि असंच आहे, ज्यावेळेस काहीच खायला नसतं त्यावेळेस सगळं पंचपक्वान्न त्या ठिकाणी, भूक लागते पंचपक्वान्न समोर, पण नेमकी शुगर होती, काहीच खाता येत नाही, डायबिटीस होती. आणि भूक लागली, समोर काही नसतं. हे देवाचं असंच गणित आहे. धर्माला वाटलं श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेलेत, आता सगळं राज्य आहे पण देव नाही आपल्याजवळ. पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी सगळ्यांना बोलवलं धर्माने. उद्या सकाळी माझ्याबरोबर जेवण करायला कृष्ण पाहिजे. कोण बोलवणार? कृष्णाला बोलवायचं. अर्जुनाची मान खाली गेली, माझं सारथ्य पण कृष्णाने केलं, पण ती ताकद माझ्यामध्ये राहिली नाही. आता भगवंताला द्वारकेवरून आणायची. इकडं द्रौपदीकडं पाहिलं, द्रौपदीची मान खाली गेली. धर्म पाहतोय, भरी सभा मो द्रौपदी ठारी, राखो लाज हमारी, गोवर्धन गिरिधार रे कन्हैया, गोवर्धन गिरिधार. भगवंताला आवाज दिल्याबरोबर कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावी येणार, वेळ का सकया लावी येणार. कोठे गुंतलाशे द्वारके जराया, वेळ का सकया वेल का सकया लावेना. धर्माने द्रौपदीकडे पाहिलं. तू बोलवू शकत नाही, खाली मान गेली. नकुल सहदेव खाली बघतायत, कोण बोलवणार कृष्णाला?
तेवढ्यात हातामध्ये गदा घेऊन भीम चालला होता. बरं हे गिरायक कशातच नव्हतं, खानावर सोना बस. भीम जवळ आला. भीमाने पाहिलं, धर्मदादा काय झालं, तुम्ही एकत्रित बसलात, काय झालं? अर्जुन म्हणतो तुझं काम नाही, स्वयंपाकघरात काय कमी जास्त असेल ते पहा. भीमालाही राग आला. दर्शन घेतलं दादाचं, धर्मदादाचं. काय झालं, युद्ध करायचंय का? मी तयार आहे. काय काम आहे सांगा? अरे भीमा काय नाही, मला कृष्णाची आठवण झाली. उद्या सकाळी जेवायला माझ्या बरोबर कृष्ण पाहिजे. कोण बोलवणार? पटकन भीम म्हणाल, त्यात काय अवघड आहे, उद्या सकाळी कृष्णाला मी बोलवतो. सगळे पाहताय, द्रौपदी पाहते, मी बोलवू शकत नाही, अर्जुन नाही, आणि हा काय बोलवणार? पण सगळे म्हटले या बाबाच्या कुठं नादी लागतात, चला. द्रौपदीला सांगितलं, सुंदर प्रकारे सकाळी स्वयंपाक तयार कर, खिचडी तयार कर. भगवंताला तुझ्या हातची खिचडी खूप आवडते. सकाळी मी बरोबर कृष्णाला घेऊन येतो, जावा झोपा सगळे. भीमही गेला झोपायला, पण धर्माला झोप नाही. 2:30 वाजले. अर्जुनाला आवाज दिला, अर्जुना अरे द्वारकेला भीम गेला का? जाण्याची गरज नाही, त्या खोलीतून जो घोरलेला आवाज येतो कोणाचा आहे? भीमाचाच आहे. काही माणसं घरात आहेत, सांगायची गरज नाही, लाऊडस्पीकर. नाही इथले सोडू ना. अर्जुन उठवतोय, पर ती झोप कोणाची? भीमाची. झोपेत सांगितलं, जा द्रौपदीला सांग बरोबर 7 वाजता स्वयंपाक तयार झाला पाहिजे, कृष्णाला मी आणतो, जा तू. 6, 6:30 वाजलेत. सुंदर प्रकारे द्रौपदीने खिचडी तयार केली, भगवंताला आवडती. धर्माने सांगितलं, अरे अर्जुना भीम गेला का? गेला नाही, त्या खोलीत झोपलाय अजून. सगळ्यांना माहित होतं केलेली खिचडी कोण खाणार? हा भीमच खाणार. अर्जुन गेला, उठवतोय, कसं तरी भीम उठला. अर्जुना जा, मी आलोच. हातामध्ये गदा घेतली, बाहेर अंगणामध्ये आला, गदा हातामध्ये पकडली आणि गरगर गरगर जोरात गदा फिरवली आणि आकाशामध्ये फेकून दिली आणि स्वतःचं मुंडकं त्या गदेच्या खाली पकडलं आणि एकच आवाज दिला, कृष्ण. एकच आवाज दिला. बर त्या गदेची ताकद एवढी, 60,000 हत्तीचं बळ. चुकून एकदा दुर्योधनाला उचलली, अंगावर घेऊन पडला तर परत उचलता आली नाही त्याला, एवढी ताकद त्या गदेमध्ये. डोक्यामध्ये जर गदा पडली तर डोक्याचा चुरा होणार. आवाज दिला, कृष्ण. जोरात गदा आली, डोक्यामध्ये पडणार तेवढ्यात पटकन कृष्णाने पकडली. अरे भीमा हे काय करतो? मला माहित आहे, हे केल्याशिवाय तू येत नाही, हेच करावं लागतं. अरे तुला कळत नाही, सगळं जीवन तुझ्या चरणावरती समर्पित आम्ही केलंय. अंगण रोमा रोमातून आवाज कोणाचा येतोय? तुझा येतोय. एक आवाजामध्ये देव त्या ठिकाणी आला. म्हणून म्हणतात ना, कोण कहता है भगवान आता नहीं, कौन कहता है भगवान खाता नहीं, लेकिन नामदेव की तरह कोई खिलाता नहीं. कोण म्हणतं देव येत नाही, खात नाही? त्या हाकेच्या मागे जर नाम असेल, भाव असेल, तर देव सुद्धा तिथं समर्पित होतो. या अभंगाचं ते भाव जाचे गाढे, 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 भाव जाचे त्याशिरा भाऊ धाऊ दे, त्याशिरा भाऊ
रखुमाई सावकार विठोबा रखुमाई सावकार विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिक वरदार विठ्ठला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज चिंतामणी भगवान की गणपती बाप्पा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जेणे. म्हणून मी सहज सांगत असतो, तुमच्या परमार्थाच्या पाठीमागे शुद्ध जर भाव असेल, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही. परमात्म्याच्या पांडुरंगाच्या चरणावर आपण दर्शनाला गेल्यानंतर मी सांगत असतो, पहिलं दर्शन कोणाचं आहे? पंढरपूरला गेल्यानंतर पहिलं दर्शन कोणाचं आहे? चोख. बरोबर आहे. चोख म्हणजे काय? जुना शब्द आहे बरं का, चोख. चोख म्हणजे काय? शुद्ध. ज्याचा परमार्थ शुद्ध आहे, पहिलं दर्शन चोखोबा राहायचं. दुसरं दर्शन नामदेव पाय चोख झाल्याशिवाय तुला नाम घेता येत नाही, वा, वा. आणि नाम घेतल्याशिवाय देव नाही. वा म्हणून पंढरपूरला गेल्यानंतर पहिलं दर्शन चोखोबा यांचं आवर्जून घ्यायचं. वा. का? केलेला परमार्थ सगळा शुद्ध तिथं तपासायचं आहे, नंतर नाम घ्यायचंय. आपण सगळं करायच्या अगोदरच नाम घेतोय पण पोचतच नाही. इथून वरती, इथं काय? इथं सगळं मोकळं आहे. म्हणून मी उदाहरण सांगतो, गोदरेजचं कपाट आहे, एक मोठा कप्पा, एक छोटा कप्पा, एक छोटा कप्पा, सगळ्यात बारका कप्पा कोपऱ्याला असतो. बरोबर? त्या बारक्या कप्प्यामध्ये काय ठेवतो आपण? गंजलेले खिळे, तुटक्या चपला, फाटलेले शर्ट. काय ठेवतो? पैसे दागिने. हा हिरे माणिक मोती पैसे काय असेल मौल्यवान वस्तू कुठे ठेवतो? कोपऱ्यात. बरोबर आहे? बरोबर आहे, कोपऱ्यात ठेवतो. तो कोपरा कशासाठी आहे? बारीक छोटा कपाटातला मौल्य. तसं हे गोदरेजचं कपाट आहे, याला कप्पे भरपूर आहेत, वा वा पण अंतकरणाचा बारका कप्पा असा ठेवा, तिथं देवच राहिला पाहिजे. आणि आपलं उलट आहे, तोच कप्पा भरलाय. कानोबा तुझी घोंगडी चांगली आमाशी का दिली, वांगुली रे तुझी घोंगडी चांगली. नेमकी ही जी घोंगडी आहे, बाकीचे कप्पे मोकळे, तर हाच भरलाय कशाने? हेवा देवा मत्सर काम क्रोध लोभ यांनी भरलाय. हा मोकळा करण्यासाठी नाम आहे. म्हणून देवापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला सगळं सोडावं लागेल. संसार नाही बरं का. नाही तर आता 5 दिवस आले इथंच राहा बाबांच्याच रूम मध्ये, चालेल का? घरी जावं लागेल ना. पण इथं आल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवा, ज्ञानाचा त्याग करायचा आहे. जेवढे मार्ग आहेत सगळे मार्ग सोडायचे आणि एकच मार्ग अंतकरणामध्ये ठेवायचा आहे, भोळा. भोळा म्हणजे काय? भोळा म्हणजे बावळट नाही बरं का. आमचे वारकरी भोळे आहेत. म्हणजे कसे आहेत? पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे,
वारकरी दिसायला भोळ आहे, लक्षात ठेवा. त्याच्या कपड्यावर आपण सगळं काय भुलला शिवरली ह्याच्यावर आहे सगळं. मी दिसतो कसा त्याच्यापेक्षा तू आहेस कसा याचा विचार कर. वारकरी भोळ आहेत, लक्षात ठेवा. पण भोळा या शब्दाची ताकद एवढी सर्वश्रेष्ठ आहे. संत तुकाराम महाराज सांगतात भोळा त्याला म्हणतात या अभंगाचं शेवटचं तुका चरण. म्हणे भोळा, तुका 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 म्हणे भोळा. जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा. येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने. येणे तुटते बंधने, येणे तुटते बंधने, येणे तुटते बंधने, येणे तुटते बंधने. भयालो की कीर्ती जने, की कीर्ती जने, उभया लोकी उभया लोकी कीर्ती जने, उभया लोकी कीर्ती. उभय लोकी कीर्ती जने, उभय लोकी कीर्ती जने, उभय उभय लोकी कीर्ती जने, उभय लोकी कीर्ती जने. आ आ आ
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली म्हणून पंचदिनी चालू असणारा कार्यक्रम श्री अनंता लहू पाटील आपण सगळे बाबा म्हणतो 81वा अभिष्टचिंतन सोहळा. मी सकाळीच पारायणाच्या वेळेस सांगितलं की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीची आदासा. या ठिकाणी उदंड आयुष्य मिळो आणि त्यांच्या हातून अशी कार्यक्रम आता आळंदीला झाला, देहूला होईल, त्र्यंबकेश्वरला होईल, नाशिकला होईल, काशीलाही होईल. झाले ना. हा बघा एवढे कार्यक्रम सगळे, कारण याला सहाय्य करणारा परमात्मा असतो. वास्तविक पाहता सोसायटीमध्ये आणि सप्ताह कार्यक्रम करणं, पण सगळे जे सदस्य आहेत सगळेच पारमार्थिक आहेत. आणि कार्यक्रम आळंदीमध्ये, त्यामुळे कीर्तनाला कुणीही नाही म्हणणार नाही. का माऊलींचा सोहळा आहे, माऊलींचं नाम आहे या ठिकाणी. म्हणून आळंदीसारख्या पवित्र अशा तीर्थक्षेत्रामध्ये हा कार्यक्रम घडतोय. खरंच अधिकश्य अधिकम फलम. जेवढं तुम्ही पुण्य कमवाल तेवढं अधिक आहे अधिक महिन्यात, आणि जेवढं पाप कमवाल तेवढं अधिक आहे ना, सगळंच अधिक आहे. म्हणून पुण्य जेवढं कमवता येईल तेवढं अधिक कमवा, माऊलीचं दर्शन घ्या आणि या कार्यक्रमाला सगळे सहाय्य करा. कारण एकट्याचा कार्यक्रम नाही, कारण आपण टाळ वाजवून जाणार, सगळे निघून जाणार, पण हे उचलायचं कोणी, हे काढायचं कोणी, सगळे सहाय्य. लक्षात ठेवा, एकाचा कार्यक्रम नाही. यारे यारे लहान थोर याते भलते नारी. म्हणून चाललेला कार्यक्रम खरंच खूप आनंदात आहे. सकाळी पूजाही सुंदर झाली, पारायणही सुंदर झालं. 7 अध्याय घेतले. किती फास्ट घेतले काय माहित नाही, पण खरंच 7 अध्याय घेतले. खरंच आनंद आहे. परत बाबांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देऊन तुम्ही सगळ्यांचं सहकार्य. कोपरगाव मला वाटतं 14-15 वर्ष कीर्तन मी गावामध्ये झालं असेल ना, जुन्या गावापासून कीर्तन आहे. तुमचं असंच अखंडित प्रेम राहो ही सदिच्छा. तुकाराम 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय. बोले गेले कोळे वेळे वाकोळे उत्तरी क्षमा अपराध महाराज तुम्ही अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हरी रामकृष्ण हरी. या पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुण्य पावन पवित्र क्षेत्रामध्ये श्री अनंतलहू हरिभक्त परायण अनंतलहू पाटील यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त 5 दिवसाचा हा कार्यक्रमाची सेवा इथं होणार आहे. आणि पहिल्या दिवसाची सेवा हरिभक्त परायण आमचे अभयानंद महाराज यांनी आपल्याला सत्य साचे खरे नाम विठोबाचे बरे, खरं काय आणि खोटं काय हे चांगल्या अगदी पद्धतीने आपल्याला समजून सांगितलेले आहे. त्याबद्दल त्यांची सेवा इथं चांगल्या पद्धतीने आपल्याला झालेली आहे. त्याबद्दल त्यांना मायेची उबदार शाल आणि श्रीफल देण्यात येत आहे. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. आणि उद्याचे कार्यक्रम हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली जय. ज्ञानेश्वर महाराज की उद्या जय. सकाळी 7 वाजता ज्ञानेश्वरीचं पारायण होणार आहे. 5 ते 7 काका 5 ते 7 काकडा होणार आहे. आणि ज्ञानेश्वरीचं पारायण 7 ते 12. आणि उद्याचं कीर्तन हरिभक्त परायण अशोकजी नाईक म्हणजे मीच आपलाच कीर्तन होणार आहे. बोलणारे तरी तेच. सगळ्यांनी अशीच उपस्थिती दाखवून आमच्या या कार्यक्रमाची शोभा ओढावी वाढवावी ही विनंती. पुंडलिकावर